बुलढाणा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणी उद्या हातात 4 जून रोजी सकाळी 8 वाजता सुरू करण्यात येणार आहे। त्या संदर्भात सर्व कर्मचाऱ्यांना आज मतदान केंद्रात प्रशिक्षण देण्यात आले। जिल्हा निवडणूक अधिकारी किरण पाटील यांच्या आदेशाने निवडणुकीच्या मतमोजणीची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे। ही मतमोजणी बुलढाणा शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात केल्या जाणार असून कडक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। मतमोजणी केंद्राच्या समोरून मलकापूरला जाण्यासाठी मुख्य रस्ता असल्याने या रस्त्याची एक बाजू बंद ठेवण्यात आली आहे। मतमोजणी शांततेत पार पडणार असल्याचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांनी सांगितले। लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली असून निकालापूर्वी व निकालानंतर नागरिकांनी शांतता बाळगण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। उद्या 4 जून रोजी मतमोजणी या ठिकाणी जिल्हा स्ट्रॉंग रूम असल्याने या ठिकाणी होणार आहे। यासाठी ITI कॉलेजमध्ये जे स्ट्रॉंग रूम आहे तिथे मतमोजणी केंद्र आहे, तिथे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। यामध्ये 2 ॲडिशनल SP, 4 DYSP आहेत। यामध्ये जवळजवळ 30 PI आणि API दर्जाचे अधिकारी, सर्वसाधारण 400 लोक आणि या ठिकाणी 400 होमगार्ड्स एवढा मोठा बंदोबस्त या ठिकाणी मी तैनात केलेला आहे। आणि या ठिकाणी जी पर्याप्त व्यवस्था देखील आम्ही बंदोबस्ताच्या दृष्टीने सर्व केली आहे। त्यामुळे लोकांचं चेकिंग, लोकांना आत सोडताना घ्यायची प्रिकॉशन, काळजी, स्टॉपिंग पॉईंट, वाहन वळवणे, वाहन डायव्हर्जन या सर्व प्रकारची तयारी आणि लोकांना थांबण्यासाठी ठिकाणं या प्रकारची सर्व तयारी मी त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे। आणि निश्चितच शांततापूर्ण वातावरणामध्ये उद्याचं मतमोजणी पार पडेल असा विश्वास आहे।